सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे
सुख पायी नसली मुख पायी नसली मुख आवडी तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पितांबरा तुळसी हार गळा कसे पितांबरा पाही चंद्र आवडी 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 तुळसी हार गळा हार गळा कसे पितांबरा तुळसी हार गळा कसे पितांबरा आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पितांबरा तुळसी हार गळा कसे पितांबरा आवडे निराकार आवडे निराकार हेची ध्यान तुळसी हार गळा हार गळा कसे पितांबरा तुळसी हार गळा कसे पितांबरा कुमारी कुमार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुमार राम कृष्ण कृष्ण हरी
पाहता लोच तो हा
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा पंढरीचा चोर धरिला पंढरीचा गळा बांधूया दोर गळा बांधूया दोर गळा बांधूया गळा बांधूया शब्दाचा मारा शब्दाचा मारा शब्दाचा मारा शब्दाचा मारा लका कुळती आला लका कुळती आला जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा पहिली चाल हरिभक्त पारायण सम्राट ब्रजी रासने आणि त्यांना साथ करतील आकाश महाराज धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा
धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया चोर गळा बांधोनिया गळा गळा हृदय पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर हरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर पंढरीचा आंधळ्या पंढरीचा गळा चोर गळा बांधुनिया गळा बांधुनिया चोर गळा बांधुनिया गळा बांधुनिया गळा बांधुनिया गळा
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. शब्दे केली जणाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम पंचकृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार प्रेमशिरोमणी नामदेव महाराजांच्या पट्ट शिष्या संतश्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संतश्रेष्ठ जनाबाई महाराजांनी आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं रूपकातून वर्णन या अभंगातून व्यक्त केलंय. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहारच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. महाराष्ट्राच्या संत परंपरेला लाभलेले एक दिव्य संत सत्पुरुष वारकरी संप्रदायाचे महान आणि आध्वर्य असणारे संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं अवचित्य साधून, प्रेमशिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं अवचित्य साधून आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, ओझरकर, पंचक्रोशीतील भाविक आपल्या सगळ्यांच्या मोठ्या दिव्य उपस्थितीमध्ये गेल्या 16 वर्षापासून चाललेला 17व्या वर्षामध्ये पदार्पण असलेला हा गोड असा नामसंकीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर, अबालवृद्ध आपल्या सगळ्यांच्या
तन मन धनाच्या सहकार्यातून हा गोड उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण या गावचे भूमिपुत्र आमचे दीपक भाऊ चौरे यांनी माझ्याशी संपर्क केला आणि संतश्रेष्ठ सावता महाराजांचं चरित्र ऐकण्याची माझ्याकडून इच्छा आहे असं भाऊंनी मला सांगितलं होतं. पण माझ्या अगोदर 2-3 कीर्तनकार महाराजांकडून संतश्रेष्ठ सावता महाराजांचं चरित्र आपण ऐकलेलं आहे. मुळातच महाराजांचं चरित्र तसं छोटं आहे लिखित स्वरूपामध्ये आणि ते आपण ऐकून झाल्यामुळे महाराजांनी आपला भक्तीचा मळा जो फुलवला आहे त्याचा परिणाम परमात्मा पंढरीनाथ महाराजांनी धरला कसा आणि तो आपल्या हृदयात साठवला कसा अशा विषयाचं थोडंसं चिंतन आपण करू पुढे जाऊयात. सप्ताह फार गोड आहे. गोड गाणारी वाजवणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी चाल गायली हरिभक्तीपरायण आमचे रासने गुरुजी, हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही मित्र आकाश महाराज, उपस्थित हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज, रतन महाराज, या गावचे भूमिपुत्र अंकुश महाराज ज्यांचं पखवाज आपण ऐकता, हरिभक्तीपरायण आमचे रामेश्वर महाराज, चोपदार आहेत, विनेकरी आहेत, गावातील सर्व भजनी मंडळ आहेत. आणि हा अभंग जनाबाईंचा घेण्याचं कारण असं आहे का कीर्तनाला महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या भरपूर आहे, त्यामुळे जनाबाईचा अभंग त्यांच्याकरता. तसंही मला इथं आल्यानंतर इकडे मातोश्रींचा फोटो बघायला मिळाला ज्यांच्यामुळे आपण शिकू शकतो. या माझ्या माय मावल्या आज राष्ट्रपती पदापर्यंत पोचू शकतात. ही यांचे उपकार आहेत, हे यांचे उपकार आहेत. आणि म्हणून आजचा जो अभंग आहे तो मुळात तुमच्याकरताच आहे. ओझरचा सप्ताह मला ऐकून होतो दीपक भाऊ पाहण्याचा योग आला. आज हरिदिनी एकादशी आहे, त्यामुळे फराळ त्या ठिकाणी चालू आहे. दिवसभर तुम्हालाही उपवास आहे, त्यामुळे तुमच्या फराळाची वाट पाहण्यासाठी मी फार विलंब करणार नाही. अगदी वेळेत या ठिकाणी मी थांबणार आहे. अभंग संतश्रेष्ठ जनाबाई महाराजांचा आहे. या जगात भक्ती कोणाकडे पाहून करावी असा जर प्रश्न उपस्थित झाला तर भक्तीचे प्रधान आचार्य महर्षी नारद आहेत. आणि महर्षी नारदांना विचारलं, नारदजी आम्ही परमार्थ कोणाकडे पाहून करावा? तेव्हा नारदजींनी सांगितलं, यथा व्रज गोपिकानाम, उत्तर प्रदेशकडे पहा, गोकुळातल्या लोकांकडे पहा, गवळणींकडे पहा, तुम्हाला भक्ती कशी करावी हे कळेल. काय अधिकार आहे महाराज गवळणींचा? वंदे नंदव्रज स्त्रीणाम पादरेणुमभीक्ष्णशः यासाम हरिकथो गीतम पुनाति भुवनात्रयम. भागवत असं सांगतं, ज्यांच्या कपाळाची पायाची माती उचलावी आणि आपल्या कपाळाला लावावी हा परमार्थात ज्यांचा अधिकार आहे त्या गोकुळातल्या वृंदावनातल्या गवळणी आहे. आणि त्या गवळणी म्हणजे स्त्रिया आहे. भक्तीमध्ये स्त्रियांचा अधिकार सामान्य नाही महाराज. म्हणून महाराष्ट्रामध्ये कधी जनाबाई, कधी मुक्ताबाई, कधी बहिणाबाई तर कधी मीराबाई अशा अनेक महिला संतांनी परमार्थाची जणू क्रांती आणि चळवळच उभी केली आहे. विठाल कबीर महाराजांची ख्याती संपूर्ण जगभर झाली आणि लोक कबीर महाराजांच्या नावाचा जय जयकार करू लागले. तेव्हा आलेल्या सगळ्या लोकांना कबीर महाराज सांगतात, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. अरे काय कबीर कबीर करत बसलात? म्हणाले, जा त्या गवळणींकडे, माझ्यासारखे शेकडो लाखो कोट्यावधी कबीर वाहत जातील. हा ज्यांचा भक्तीत अधिकार आहे त्या गवळणी आहेत. आणि असे कबीर महाराज महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यावर आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता पंढरपुरात आले. आणि पंढरपुरात आल्यानंतर कबीर महाराजांनी पाहिलं 2-3 मुली जमल्या होत्या आणि त्यांची भांडणं चालली होती. कबीरजींनी पाहिलं, विचारलं, काय ग मुलींनो भांडण चाललं? हो म्हणले, महाराज भांडण चाललं. काय कारण आहे भांडायचं? तेव्हा त्या दोघींनी मिळून सांगितलं, म्हणले महाराज आम्ही तिघी मिळून इथं गोवऱ्या थापायला आलो, पण बघा म्हणले आमच्या दोघींचा गोवऱ्याचा ढिगारा कमी आहे आणि तिचा एकटीचाच गोवऱ्याचा ढिगारा जास्त आहे. कबीरजींनी पाहिलं, म्हणले हो कसं काय? म्हणले महाराज तिने आमच्या गोवऱ्या चोरल्या.
कबीर महाराजांनी त्या मुलीकडे पाहिलं आणि विचारलं, काय ग तू गोवऱ्या चोरल्या? नाही म्हणले महाराज, मी नाही चोरल्या. अगं मग तुझ्या गोवऱ्याचा ढिगारा जास्त आणि त्यांच्या दोघींचा गोवऱ्याचा ढिगारा कमी, असं कसं काय? ती म्हणली, महाराज जेव्हा त्या दोघी मिळून गोवऱ्या थापतात तेव्हा त्या दोघींचे मिळून 4 हात होतात. ओझरकर ऐका मावले हो, त्या दोघी मिळून जेव्हा गोवऱ्या थापतात तेव्हा त्या दोघींचे मिळून 4 हात होतात. पण जेव्हा मी गोवऱ्या थापते तेव्हा माझे 2 हात आणि हा जो विटेवरचा पांडुरंग आहे ना त्याचे 4 हात, त्याचे 4 हात आणि माझे 2 हात, किती झाले माया हो? 6 हात. सांगा म्हणली महाराज, 6 हाताच्या गोवऱ्या जास्त का 4 हाताच्या गोवऱ्या जास्त? अर्थात 6 हाताच्या. कबीर महाराज त्या मुलीकडे पाहू लागले, म्हणले तुला देव गोवऱ्या थापायला मदत करतो? म्हणले हो. कशावरून? उचला म्हणली महाराज, एक गोवरीन लावा तुमच्या कानाला. आणि अशी गोवरी उचलीन कानाला लावली, विठ्ठल 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 विठ्ठल. वा, इतके श्रोते अपडेट पाहिजेत बरं. गोवरीतून जेव्हा विठ्ठल नामाचा ध्वनी प्रकटला तेव्हा कबीर महाराजांच्या पायाखालची जमीन सरकली. कबीरजींनी त्या मुलीकडे नीट पाहिलं आणि विचारलं, बाई अगं कोण आहे तू? काय नाव काय तुझं? ती म्हणली, महाराज सगळ्या पंढरपुरात लोक मला नामदेव महाराजांची दासी जनी म्हणतात. जनी जनी सब कोई कहे नामदेव जी की दासी, बंदा कबीरायु कहे तू सब संतन की काशी. बाई तुला कोण म्हणेल तू नामदेव महाराजांची दासी आहे? तू जगातल्या सगळ्या संतांची काशी आहे. विठाला परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं गाव आहे. दमा आणि करुंड नावाच्या दाम्पत्याच्या पोटी संत श्रेष्ठ जनाबाईंचा जन्म झाला. पांडुरंगाच्या नवसाने मुलगी झाली म्हणून पंढरपुरात नामदेव महाराजांच्या घरात सेवेकरिताच दिली. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी आणि 15व्या जणाही तिथं सेवा करण्याकरता गेल्या. परंपरेने पांडुरंगाकडे आकर्षित झाल्या आणि देवाला सांगितलं, देवा मला आत्ताच बातमी कळाली आहे, माय मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला. देवा माझी माय मेली, माझा बाप मेला, तुझ्याशिवाय आता माझं कुणीच नाही राहिलं. मालकाला काळजी पडली. जनाई जर कधी घागर घेऊन पाण्याला चालल्या चंद्रभागेच्या तीरावर, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक परमात्मा पंढरीनाथ जनाईच्या मागे जाऊ लागला. जनी बैसली नायाला पाणी नाही विसाण्याला, जनी सांगे लोका नाऊ घाली माझा सखा. जनाई जर कधी स्नान करण्याकरता बसल्या तर जगाच्या मालकाने गार गरम पाणी विसरण्याचं काम करावं. का अधिकार जनायचा? कधी जर जनाई रागावल्या, कमरेला पदर खोवायच्या, देवाच्या मंदिरात समोर जायच्या, महाद्वारातून बघायच्या, लाल डोळे करायच्या. अरे अरे विठामुळं माईच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली, तुझे गेले वडे तुला पाहून काळ रडे, तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली. उभी राहुनी, उभी राहुनी अंगणी, उभी राहुनी अंगणी शिव्या देईना सिदली, रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली. जनाबाईने एका दमात शिव्या दिल्यात म्हणून मी एका चालीत म्हणून दाखवल्यात. तुम्हाला काही कौतुक आहे का नाही त्याचं? राग आला तर पांडुरंगाला शिव्या ज्यांनी द्याव्यात हा अधिकार ज्यांचा आहे त्या जनाई आहे. जगात भक्ती करत नाहीत अशी माणसंच नाहीत महाराज. जगात परमार्थ करत नाहीत अशी माणसं नाही. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. सगळीकडे लोक भक्ती करतात पण मला पांडुरंगच पाहिजे यासाठी सावता महाराज जनाईसारखे संत अवताराला यावे लागतात. विठाला
म्हणून मला देवच पाहिजे अशी अपेक्षा सगळ्यांकडून करता येत नाही. याला भावोदय म्हणतात. जनाईच्या अंतःकरणामध्ये हा भावोदय तयार झाला की देवा मला तू पाहिजे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये विरळा ऐसा कोणीतरी असा एखादाच विरळा असतो की त्याला देव पाहिजे. भक्ती तर सगळेच करतात पण देव पाहिजे असा फार विरळ आहे. देवा मला तू पाहिजे. आणि म्हणून लोक भक्तीच्या प्रवासात निघतात. देवही आवडतो पण टप्पा असा पार करावा लागतो का संसार सुटत नाही. देव आवडत नाही असं नाही पण प्रपंच सोडता येत नाही. लोक म्हणतात महाराज ओझरला इतका छान सावता महाराजांचा सप्ताह चालू आहे, मी कीर्तनाला चाललो होतो तेवढ्यात पाहुणे आले. पाहुणे नाही आले, पाप आडवं आलं. का? अंतःकरणात भावोदय नाही असं नाही पण भावसंधी. कुणीतरी आडवं येतं त्याला म्हणतात भावसंधी. हे कन्फ्युजन आहे महाराज. देव तर आवडतो, संसार सुटत नाही, भक्ती तर करावी वाटते, घरदार सोडता येत नाही. परमात्मा आवडतो पण विकार मात्र देवाकडे जाऊच देत नाहीत. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भावगीत ऐकलं होतं लहानपणी, मला फार आवडायचं. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. म्हणजे नेमकं काय करू? भक्ती करू का पोट भरू, परमार्थ करू का प्रपंच करू, देवदेव करू का संसार करू, नेमकं काय करावं देवा मला कळत नाही. याला भावसंधी म्हणतात. आणि हे आमचा वारकरी पहाटच्या काकड्या देवाला भांडत असतो. देवा कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख, अवलोकु मुख, बहुवाट दुःख फुटो पाहे हृदय. देवा मला तू फार आवडतो, मी तुझ्याकडे येतो सुद्धा, प्रयत्नही चाललेत माझे पण विकार मात्र तुझ्यापर्यंत पोचूच देत नाही. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, येथे नचले थोडी उरली राहे वासना. देवा मी काय करू? याला म्हणतात भावसंधी. हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा साधकाच्या आयुष्यात येतो त्याला म्हणतात भावशाबल्य. भावशाबल्य म्हणजे काय? अरे अनमोल किमतीचं मानवी शरीर ईश्वराने मला दिलंय. हे काय घर गाडी उडी संसारात उद्ध्वस्त करण्याकरता दिलंय? प्रपंचातली सुख भोगण्याकरता दिलंय? नाही, जगाचा मालक परमात्मा पाहण्याकरता मला हे दिलंय, भगवत प्राप्ती करता दिलंय. मनुष्यपणा तरी साधी नारायणा त्याच्यासाठी हे दिलंय. मग मला आता देव पाहिजे. याला म्हणतात भावशाबल्य. विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी माता, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन श्रीमद भागवत कथेत तिने ऐकलं की कृष्ण किती सुंदर दिसतो. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, एर कोणीकडे इंद्रचंद्र. की कृष्ण किती सुंदर दिसतो. आणि एवढा जो सुंदर आहे लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. याला म्हणतात भावशाबल्य. आणि सुंदर फक्त कृष्णच आहे महाराज. आपल्या सौंदर्याचा आणि देवाच्या सौंदर्याचा ताळमेळ बसत नाही बरं. आपलं सौंदर्य म्हणजे लग्न झाल्यावर 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं काम आहे. अशी लुंगी लावलेली असते, खुर्चीवर बसतो, अल्बम मध्ये बघतो आणि बायकोकडे बघतो, काय होतीस तू, काय झालीस तू. बायको सुद्धा अल्बम मध्ये बघते, नवऱ्याकडे बघते, काय होतास तू, काय झालास तू. एक छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता. माझ्यावर लक्ष द्या, माझ्याकडे म्हणजे कळेल तुम्हाला. छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता. त्याने त्याच्या आईला हाक मारली, मम्मी. काय बेटा? अगं हे 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 तुझ्या शेजारी कोण उभा आहे? आईच्या लग्नातला अल्बम पोरग पाहत होतो. आई जवळ आली, म्हणली बघू दे. आईने अल्बम मध्ये पाहिला, म्हणली बाळा अरे असं काय करतोय, पप्पा आहेत तुझे. पोरग झालं कन्फ्युज, म्हटलं मम्मी हे पप्पा आहेत? म्हणले हो पप्पा आहेत. मम्मी हे खरंच पप्पा आहेत? म्हटले खरंच पप्पा आहेत. पोरग म्हणलं मम्मी हे जर माझे पप्पा आहेत, हे जर माझे पप्पा आहेत
सांगूच का? हे जर माझे पप्पा आहेत, मग आपल्या घरात जो टकलू राहतो तो कोण आहे? म्हणजे नाही कळलं अजून. म्हणजे काय झालं माहितीये, लग्नाच्या वेळेला डोक्याला चांगले केस होते, चांगली हेप्पी होती, आता एक केस सुद्धा शिल्लक राहिला. हे काय मी बोलतो का? कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझे घोंगडी चांगली, कान्होबा तुझे घोंगडी चांगली. आभासिका दिली वाकुली रे, आभासिका दिली नमस्कार आम्हा दिली वाकुली रे आभासिका दिली वाकुली रे. आम्हासिका दिली वाकुली रे आभासिका दिली वाकुली रे, देवा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासिका दिली वांगुली रे. आमच्या माऊली साऊंड सिस्टमसाठी एकदा टाळी वाजवायची. आम्हासिका दिली वांगुली रे, पण त्यांनी हे चांगली दिली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. एवढा जो सुंदर आहे, लग्न करेन तर कृष्णाशीच करेन, याला म्हणतात भावशाबल्य. काय अवस्था करून घेतली रुक्मिणी मातेने. देव अजून पाहिलाच नाही तिने, पण लग्न करायचं कृष्णाशी. द्वारकेचा राजा आहे म्हणतात, भागवत त्याचं वर्णन करतंय. आणि रुक्मिणीने स्वतःची अवस्था अशी करून घेतली. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणिये, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. ह्या नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथात उभ्या केल्या. काय अवस्था आहे. लग्न करेन तर कृष्णाशीच करेन, याला म्हणतात भावशाबल्य. रुक्मिणी मातेला आई म्हणाली, रुक्मिणी अगं विडीयस का? कोण कृष्ण माहिती नाही. कुणी म्हणतं नंदबाबाचा, कुणी म्हणतं वसुदेवाचा, कुणी म्हणतं देवकीचा, कुणी म्हणतं यशोदेचा, आणि त्याच्याशी लग्न करायचं, त्याच्यासाठी स्वतःची अशी दशा करून घेतली आहे. आई पाचा दामाचा घोंगडाने सेन, उरली मोठ ते जेवी नगे माये, कामारी 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 होऊन.
कामारी 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 होऊन फाटकं लुगडं अंगावर परिधान करील, शिळं पाकं अन्न खायला मिळालं तरी खाईल, पण लग्न करेन तर कृष्णाशीच करेन, देवाशीच करेन. याला म्हणतात भाव शाबल्य. आणि चौथा टप्पा येतो साधकाच्या आयुष्यात, त्याला म्हणतात भावशांती. जनाईच्या अंतःकरणात भावोदय तयार झाला, काही काळ भावसंधी टिकली, नंतर भाव शाबल्य, मला विठोबाच पाहिजे, आणि परिणामी भावशांती. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आणि पांडुरंगाच्या प्राप्तीनंतर मग जनाईंकडे पाहिलं आणि विचारलं, आई साहेब, जन्मोजन्मीची साधना आहे, भक्ती आहे, परमार्थ काय, अनुभव काय तुमचा भक्तीतला? जनाई म्हणाल्या, मी माझ्या परमार्थाच्या जोरावर, मी माझ्या भक्तीच्या जोरावर पंढरपूरचा चोर धरला पहिल्या चरण. धरिला गळा चांगला असल्यामुळे पंढरपूरचा चोर इतका चांगला धरून दाखवला त्यांनी. धरिला पंढरीचा चोर, त्यात आमचे रासने गुरुजी असल्यावर काय गॉड गिफ्ट आहे त्याचे. या जगात घर, गाडी गुडी, बंगले बिंगले, नौकर चाकर, मुलं बाळ हे मिळवण्यासाठी, हे धरण्यासाठी आपले रोज प्रयत्न चालले, पण देव धरण्यासाठी या जगात फार कमी प्रयत्न करतात लोक. आज जनाई म्हणतात, मी माझ्या भक्तीच्या जोरावर देव धरलाय. धरिला पंढरीचा चोर, देव तिही बळे धरिला साया, करुण्या नाश उपाधीचा. जनाई म्हणतात, मी पंढरपूरचा चोर धरला. प्रश्न असा आहे, जनाई तुम्ही पंढरपूरचा चोर धरला, पण नेमका कोणता चोर धरला?
कारण पंढरपुरात चोराची संख्या काही कमी नाही. आपण आता नेमकेच वारीला जाऊन आले. किती गोरापान माणूस इथून जाऊ द्या ओझरचा, पंढरपूरहून येईपर्यंत काळा झालंच म्हणून समजा. त्यामुळे जेवढे चेहरे मला इथं वारीहून आले लगेच कळतात. देव त्याचा रंग आपल्याला दिल्याशिवाय मोकळा होतच नाही. कोणता चोर धरला जा नाही. पंढरपुरात चोराची संख्या कमी नाही महाराज. चंद्रभागेच्या तीरावर आपण जातो, स्नान करण्याकरता जायचं असतं. 2-3 जण सोबत असतात. एकाला सांगतात तू कपडे सांभाळ, आम्ही स्नान करून येतो. तो म्हणतो सरळ जा आणि सरळ या, गर्दी प्रचंड आहे. त्याच्याजवळ कपडे देतात. हा असा उंच टाचा करतो आणि त्यांना म्हणतो सरळ जा बरं का. हो म्हटले सरळ जातो, काही काळजी करू नको. आणि नुसता इकडं तिकडं बघायला जातो, तेवढ्या चोर येतात आणि कपडे घेऊन निघून जातात. ज्यांचे कपडे गेले ते परत येतात. हा इथून जातो, माणूसही गेला आणि कपडेही गेले. दिवसभर पुंडलिकाच्या मंदिराकडून फिरावं लागतं. पंढरपुरात असे कितीतरी भुरटे चोर आहेत. काय चोरतात? कीर्तनकाराची चप्पल चोर, वारकऱ्याची वळकटी चोर, साध्या साध्या चोऱ्या करणारा चोर. आम्हीच महाराज मंडळी घाटाहून चढत होतो स्नान करून. पोलीस लोक आले, म्हणले महाराज थांबा, आम्हाला बघू द्या, चेक करू द्या. म्हटलं का? ते म्हणले पंढरपुरात चोर शिरलेत. म्हणलं साहेब असं काय करता? आम्ही महाराज आहेत, वारकरी आहेत. ते म्हणले कशाने तुम्ही महाराज आहेत? म्हणलं आमच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला बुक्का आहे. त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज तुमच्यापेक्षा चोरांनी मोठाल्या माळीन मोठाला बुक्का लावला. त्यामुळे पंढरपुरात चोर कोण आणि महाराज कोण लवकर ओळखत नाही. त्यामुळे तुम्ही नेमका कोणता चोर धरला जाणाई? जाणाई म्हणतात मी असला भुरटा चोर नाही धरला, मग मी पंढरपूरचा चोर धरला. म्हणजे तुम्ही देवाला चोर म्हणता का काय? जाणाई म्हणले मी देवाला नाही चोर म्हणत, मग मी चोराला चोर म्हणते. ठाल ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरी उभावी देव. भक्त पुंडलिकासाठी प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपूर उभावी देव. भक्त पुंडलिका ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर पंढरपुरी उभावी देवर. भक्त जनाई म्हणले हा आत्ताचा चोर नाहीये. माझे गुरु नामदेव महाराज आहेत, उद्या त्यांची संजीवन समाधी सोहळा आहे. त्यांना विचारा, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. हा पुराणात प्रसिद्ध असलेला चोर आहे, आत्ताचा नाहीये. जनाई तुम्ही म्हणता हा पुराणात प्रसिद्ध चोर आहे, तो चोर आज तुम्ही धरला. पण कोणत्या अवच्छेदकाने, कोणत्या कारणाने तुम्ही त्याला चोर म्हणता? असं असतं बघा, ज्याला चोरी करायची त्या चोराकडे काही गुण वैशिष्ट्य असावे लागतात. ज्याला चोरी करायची त्याच्याकडे पहिला गुण असावा लागतो, चोराच्या अंगात पांढरे कपडे नसावेत. चोराच्या अंगात कपडे कसे असतात? काळे असतात. रात्री स्पष्ट दिसणारा कपडा कोणता? पांढरा. चोर कसे कपडे घालतो? काळे. रात्रीच्या गडद अंधारात काळा कपडा दिसत नाही. मग तुम्ही जर देवाला चोर म्हणता तर त्याच्या अंगातल्या कपड्याबद्दल तुमचं मत काय आहे? जनाई म्हणल्या माऊलीला विचारा. याचा रंगच असा आहे, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माई. याचा रंगच अंधारापेक्षा काळा आहे. एक. दुसरी गोष्ट, कपड्याचा प्रश्नच नाही, कारण चोराला चोरी करताना सैल कपडे घालून चालत नाही, ढिल्ले कपडे चालत नाही चोराच्या अंगात. चोराला कपडे कसे घालावे लागतात? फिट कपडे घालावे लागतात. धोतर घालून चोरी करता येते का?
ओझरकर एखादा जर धोत्रावर चोरी करायला गेला आणि गुतला कशात मार खायचीच वेळ ना त्याच्या. दीपक भाऊ ढिले कपडे घालून चोरी करता येत नाही. तुम्ही म्हणता देव चोर आहे, त्याच्या अंगातले कपडे सांगा. नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. अहो कपडेच नाहीत, उघडाच आलाय पंढरपुरात. 2. तिसरी गोष्ट, ज्याला चोरी करायची तो चोर फार शार्प पाहिजे महाराज, फार अत्यंत हुशार पाहिजे. घर जर दगडाचं असेल तर ते चौकुटी फोडावं लागतं. घर जर विटाचं असेल तर ते त्रिकोणी फोडावं लागतं. घर जर मातीचं असेल तर ते गोल फोडावं लागतं. कीर्तन झाल्यावर मला भेटू नका म्हणजे झालं. मला फोडायचं हे माहिती नाही, अभंग कसा सोडायचा त्याच्यासाठी प्रयत्न चालले. चोर हुशार पाहिजे. नाही तर आमच्याकडे एक चोर, एक जण ATM मशीन चोरायला गेला आणि झेरॉक्सच मशीन घेऊन आला. एका हॉटेलला चोरी झाली. पोलीस लोक म्हणले आपण CC कॅमेऱ्यात चोराचा शोध घेऊ. म्हणले चला. पोलीस लोक CC कॅमेरे शोधायला गेले. चोरांनी CC कॅमेरेच चोरून नेले. याला चोरी म्हणतात. चोरीच्या क्षेत्रातला चोर कसा पाहिजे? चतुरात शिरोमणी एवढा गोड भक्तिनाथ परत तुम्हाला भक्तिनाथ चॅनलवरच ऐकायला मिळणार. चतुरातो शिरोमणी. आमचा चोर असा आहे महाराज, त्याच्यासारखा चतुरच नाही, चतुरांचा चतुर आहे तो. देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्तत असं. त्यामुळे तो चतुर आहे. बरं, चोरी करायला गेलेल्या चोरावर एखादा आणीबाणीचा प्रसंग आला तर त्याला कोणताही निर्णय घ्यावा लागतो महाराज, म्हणजे तो निष्ठुर पाहिजे. तुमचा देव तसा आहे का? हरी तू निष्ठुर निर्गुण. हा निष्ठुर आहे, हा निर्गुण आहे, हा चतुर आहे, हा ठाईचाची काळा आहे आणि हा बिना कपड्याचा आलाय. उघडे परब्रह्म आले. अशा अनेक गुणांनी युक्त असल्यामुळे धरीला पंढरीचा चोर. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. नवीन लोक भजनाला आले का कोणता अभंग पाठ करायचा तर धरीला पंढरीचा अभंग पाठ आहे सगळ्यांच्या. पण अभंगाकडे आपली कशी पाठ ते बघा. अभंग आपल्याकडे पाठ आहे सगळ्यांचे. माझा अभंग तू का म्हणला म्हणून लोक भजनात भांडणं करतात, असा अभंग आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो ओझरच्या माऊली म्हणा. धरीला धरीला धरीला. आमच्या लाडक्या बहिणींसाठी टाळी वाजवा. काहींचे हप्ते बंद झाल्यामुळे जरा नाराज आहेत काही काही.
आमचा आवाज ऐकायचा का तुम्हाला? आम्ही पण कमी नाहीत बरं. हा ओझरकर. धरिला धरिला धरिला. वाजवा, टाळी वाजवा आमच्यासाठी. बऱ्याच गावात असं होत नाही. मुंग्या लाईनमध्ये चालतात, मुंगळ्यांचे लई प्रॉब्लेम असतात. पण आपल्या ओझरमध्ये मात्र एवढा समन्वय होऊ शकतो, हे ओझरलाच होऊ शकतं. फार छान, आनंद वाटतो. जनाईच्या अभंग मुळातच भावनेतले, भावनेत भिजलेले. अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी, माझी हारणी गुंतली सकवन्या राणी, तुझवीन काय करू प्राण किती कंठी धरू, माझी हारणी गुंतली सकवन्या राणी, जनी म्हणे देवा झाले मी वेसवा, जनी म्हणे देवा झाले मी वेसवा, रिघाले केशवा घर तुझे डोईचा पदर, आला खांद्यावरी भरल्या बाजारी, जाईन मी. माझा ऐकण्यापेक्षा गोदावरीताईंची कॅसेट घ्या किंवा यूट्यूबला टाका, ऐकत बसा. एवढ्या गोड चाललेत महाराज. त्यामुळे धरिला पंढरीचा चोर हा अभंग नवीन नाही आम्हाला, हा पुराणात प्रसिद्ध असलेला चोर आहे. चोराची सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी आहेत. पण पुन्हा तिसरा प्रश्न जाणायला विचारू आपण, आईसाहेब याने चोरलं काय का तुम्ही त्याला चोर म्हणता? ब्रजे बसंतम नवनीत चोरम गोपांगणाना शदुकूल चोरम, श्रीराधिकाया हृदयस्य चोरम चोराग्रगण्यम पुरुषम नमामि. काय काय चोरलंय त्याने? ब्रजे वसंतम नवनीत चोरम. अहो म्हणले हा गोकुळात असताना तिथं नवनीताची लोण्याची चोरी करत होता एक. गोपांगणा नामचे दुकुल चौरम, गोपिकेंच्या वस्त्राची चोरी केली 2. श्रीराधिकाया हृदयस्य चोरम आ आ राधिका मातेच्या चित्ताची चोरी केली 3. ओझरच्या माऊल्यांना विचारतो काय काय चोरले त्याने? गोपिकेंच्या वस्त्राची चोरी केली 1, नवनीताची चोरी केली 2 आणि राधिका मातेच्या चित्ताची चोरी केली. एवढ्या चोऱ्या त्याने केलेल्या असल्यामुळे धरिला पंढरीचा चोर. मग असा चोर जनाई तुम्ही धरला कसा? गळा बांधून या दोर. जनाई म्हणतात मी त्याच्या गळ्याला दोर बांधला. देव बांधता येईल असा दोर, असं दावं आजपर्यंत जगात तयार झालंय का? काय मत आहे तुमचं? पण मग तरी सुद्धा तो धरलाय ना, त्याच्या गळ्याला दोर बांधला म्हणतात जनाई. मग हा दोर कोणता? आता हा अभंग असा आहे बघा. चोर पकडल्यावर पोलीस लोक त्याच्या बाबतीत जी काही प्रोसिजर करतात ती सगळी अभंगात जनाईने केली आहे. म्हणजे त्याला पकडलाय, निसटण्याची शक्यता आहे म्हणून जेलमध्ये घातलाय, जेलमधूनही फरार होऊ शकतो म्हणून पायात बेड्या घातल्यात, आणि तेवढ्यावर भागणार नाही म्हणून वरून मार पण दिलाय. चोराच्या बाबतीत करतात का हे सगळं? जनाईने त्याच्या बाबतीत करून दाखवलंय.
मग हा दोर कोणता, हे जेल कोणतं, ही बेडी कोणती आणि हा मार कोणता, याला रूपक अलंकार असं म्हणतात. विठ्ठल रूपक अलंकारामध्ये शब्द वेगळे असतात आणि अर्थ वेगळा असतो. शब्द दिसतात वेगळे पण त्याचा अर्थ ॲक्च्युली वेगळाच. अगदी सोपं करायचं झालं तर शाळेत आपण लहानपणी कोडे खेळायचो. कोड्यामध्ये काय गमती असायच्या, शब्द वेगळे आणि अर्थ वेगळा. मी जरा एक दोन कोडेच विचारतो म्हणजे कीर्तन अजून सोपं होत जाईल. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. त्याच्यातला एक मेला आणि एक विकला. खाली किती राहिले? हा काहीच नाही राहिलं. चोपदार काही राहिलं का? काहीच नाही राहिलं. पण एक बैल राहिला आहे. हा आमच्या ताईंनी सांगितलंय एक मेला एक विकलाय. मेला नाही मेला. एक मे तारखेला एक विकलाय. खाली राहिला का नाही? एक आहे का नाही? हे कोड घंटी वाजवतो पण पुजारी नाही, पैसे घेतो पण भिकारी नाही. कोण आहे ना कोड? लाल आहे पण फुल नाही, कृष्ण पण देव नाही, आडे पण पाणी नाही, वाणी पण दुकान नाही. कोण? लाल कृष्ण आडवाणी आहेत का नाही कोडे? मग हे जशा कोड्यातल्या गमती आहेत तशा काही अभंगातल्या गमती आहेत. हा अभंग कोड्यातला आहे. अभंग पाठ आहे आमच्या, पण हा अभंग कोड्यातला आहे. गळा बांधुनिया दोन. अहो दावच नाही जगात का ज्याने कृष्ण बांधता येईल, विठोबा बांधता येईल. पण जनाई म्हणतात बांधला. मग सांगा तो दोर कोणता? प्रेमसूत्र दोरी तो तिकडे जातो हरी, तो तिकडे जातो हरी, तो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी तो तिकडे जातो हरी, तो तिकडे जातो हरी, तो तिकडे जातो हरी. एकच दोरी अशी महाराज ज्याने देव बांधता येतो. त्या दोरीचं नाव सांगितलं संतांनी प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. सूत्रांनी व्याख्या केली आहे प्रेम नये बोलता सांगता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. म्हणून व्यवहारातल्या प्रेमाला प्रेम समजू नका. ते डोंगरावर नेतात आणि लुटून देतात. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेला. 2 मिनिटाचा प्रसंग आहे. फार गोड प्रसंग आहे आणि प्रेमाची उंची व्यक्त करणारा हा प्रसंग आहे. थोडंसं गांभीर्यपूर्वक ऐकावं. भगवान कृष्ण परमात्मा मथुरेला गेला. मथुरेमध्ये गेल्यावर अनेक नौकर चाकर देवाची सेवा करतायत. 56 भोग देवाला खाण्याकरिता आहेत. एकांतात गेला की कृष्ण रडायचा. उद्धव एके दिवशी भगवंताचे पाय दाबत होता आणि पाय दाबताना त्याच्या लक्षात आलं की देव रडतोय. सकाळच्या वेळेला उद्धवाने विचारलं, देवा कृष्णा आम्ही आपली सगळी सेवा करतोय, काही कमी पडतंय का आमच्याकडनं? नाही उद्धवा, काही कमी नाही. मग आपण काल रडत होता आणि रडताना आपल्या हृदयातून सारखा राधा 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 असा हुंदका चालू होता. कोण ही राधा का जी आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन आपल्याला व्यथित करते? आपण रडत आहात. भगवान कृष्णाने डोळे पुसलेने सांगितलं, उद्धवा मी गोकुळ सोडून मथुरेला आलो. इथं 56 भोग आहे, तिथं अनेक दासदाशा माझी सेवा करतात, पण मिनत्या करत खाऊ घालणारी माझी यशोदा इथं नाही. माझ्यासाठी रडणारे गोपाळ गवळणी गाई वास्त्र इथं नाहीत आणि मला त्यांची फार आठवण येते, म्हणून मी त्यांच्यासाठी रडतो. उद्धव म्हणतो, देवा लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या असतात, आता हे सगळं विसरा तुम्ही. उद्धवा हे तू सांगतोस मला? तुला जर वाटत असेल मी गवळणींना गोपाळांना विसरावं तर तू सांग त्यांना जाऊन का कृष्ण तुम्हाला विसरला, तुम्हीही त्याला विसरा. मी मात्र मी त्यांना विसरू शकत नाही. उधो मोहे ब्रज विसरत नाही, उधो मोहे ब्रज विसरत नाही.
नाही. मी व्रजभूमीला विसरू शकत नाही उद्धवा. दुसऱ्या दिवशी उद्धवाला जायचं. उद्धव म्हणतो, देवा मी कसं जाऊ? अरे मी बृहस्पतींचा शिष्य, वेदांताचा आचार्य, तुझ्या त्या अडाणी गवळणींना जाऊन काय सांगू? गवळणींना अडाणी म्हणल्यामुळे कृष्णाला फार जिव्हारी लागलं आणि उद्धवाला कृष्ण सांगतो, उद्धवा तुझं अवघड तत्वज्ञान जरा सोपं करून सांग, अवघड कीर्तन जरा सोपं करून ये. निघाला उद्धव. भगवंताच्या रथात उद्धव बसला. जाताना देवाच्या मणिमौक्तिकांच्या माळा देवाने त्याच्या गळ्यात घातल्या. स्वतःचा पितांबर दिला. सांगितलं, माझे अलंकार वस्त्रालंकार घालून गेला तरच गवळणी तुला पाहतील, अन्यथा त्या परपुरुषाकडे पाहतही नाही. उद्धवाचा रथ निघाला आणि रथ जसा पुढे निघाला तसा जगाचा मालक कृष्ण रडत निघाला. पाठीमागे देव रडतोय, रडत पळतोय कृष्ण. उद्धव म्हणतो, देवा हे शोभत नाही तुम्हाला. हे तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस की नहीं है. प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले रे उधो. यहाँ दम दम पे होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है. उत्तरेतले प्रसिद्ध भागवत कथाकार आहेत रमेशभाई ओझा, फार गोड म्हणतात, उद्धवा तुला काय कळणार आहे, मी ब्रह्मांडाचा नायक कृष्ण का रडतोय. निघाला उद्धव. रथ गोकुळाच्या जवळ आला. यमुनेच्या तीरावर सगळे गोपाळ जमले होते. रथ चमकला. अरे म्हटले कृष्ण आला, अरे म्हटले लाला आला. पण रथातला कृष्ण ज्या अर्थी खाली उतरत नाही त्या अर्थी रथात कृष्ण नाही. रथ जसा जसा जवळ आला तसं मग कळालं रथात कृष्ण नाही, कृष्ण सारखा दिसतोय. जवळ आल्यावर विचारलं, कोण आपण? मोठ्या अहंकाराने उद्धवाने सांगितलं, मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलोय. गोपाळाने विचारलं, कशासाठी आलात आपण? सांगितलं, मला नंद बाबा यशोदेला भेटायचंय, गवळणींना गोपाळांना भेटायचंय. जा म्हटले या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने. आणि पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने उद्धवाचा रथ आला. आणि वाड्यात जाऊन पाहिल्यावर त्याला कळालं, कृष्ण गोकुळातून मथुरेला गेल्यापासून नंद बाबा यशोदा गवळणी विलाप करत होत्या, रडत होते. आणि त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा तो पूर होता. याला भक्तीतलं प्रेम म्हणतात. सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि उद्धवाने विचारलं, मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलोय. गवळणी म्हणल्या, आमचा कृष्ण काय फक्त मथुरावासीच आहे का? अरे या झाडात झुडात पानात फुलात विलीत कणात कणात आमचा कृष्ण राहतो आणि तुम्ही म्हणता मथुरावासी कृष्ण. गवळणींचा अंतकरणातला अधिकार आता हळूहळू उद्धवाला कळायला लागला. आणि तेवढ्यात राधा राणीच्या भेटीकरता उद्धवाला घेऊन गेले. वाळलेल्या काठीप्रमाणे कृश झालेलं शरीर आहे राधा राणीचं. अत्यंत दयनीय अवस्था आहे कृष्ण विरहात. आणि तेवढ्यात हृदयातून हुंदका आला, कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. कृष्ण रामाचा टाहो फोडला. राधा राणीची अवस्था पाहिली आणि उद्धव जवळ आला. आणि उद्धव विचारतो, आई मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आला. राधा राणीने उद्धवाकडे पाहिलं आणि सांगितलं, माझा कृष्ण काय फक्त मथुरेतच राहतो का? झाडाझुडात पानात फुलात विलीत सगळीकडे माझा कृष्ण आहे. तेवढ्यात एक काळा भुंगा आला आणि राधा मातेच्या पायावर बसला. राधा राणीने त्या काळ्या भुंग्याकडे पाहिलं, आलेल्या उद्धवाकडे पाहिलं आणि म्हणाली, आलास का काळ्या? गोकुळ सोडून जाताना म्हणाला होता, राधे आत्ता जातो लगेच येतो. अरे जो गेला तो अजून आलाच नाही. तूही काळा आणि पाठवलेलाही काळा. तूही कपटी आणि पाठवलेला सुद्धा कपटी. मधुपकी तव बंधो माम स्पृशांघ्रीं सपत्न्या
कुचविलुलित माला कुङ्कुमश्मश्रुभीर्णः वहतु मधुपतिस्तन् मानिनीनां प्रसादं यदु सदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीद्रो मधुपकितव बन्धो मां स्पृशाङ्घ्रिं सपत्ना कुचविलुलितमाला कुंकुमश्मश्रुभी. याला भ्रमरगीत म्हणतात भागवतामध्ये. काय अवस्था झाली असेल महाराज राधाराणीची. प्रेम की पीडा मीरा जाने या जाने है राधा 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 कहले प्राणी कट जाएगी बाधा. प्रेम की पीड़ा मीरा जाने या जाने राधा राधा राधा. जगाला प्रेम तत्व शिकवण्याकरता मूर्तिमंत राधाराणीचा अवतार आहे. प्रेम म्हणजे त्याग आहे. प्रेम म्हणजे समर्पण आहे. ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नॉर रोमॅन्टिक. प्रेम वासनं नाही. आणि हे प्रेम जेव्हा निर्गुणोपासक उद्धवाने पाहिलं तोही रडू लागला नामा नामा म्हणे. तोही रडू लागला नामा म्हणे. देवे सांगू पाठविला तोही रडू लागला नामा म्हणे. तोही रडू लागला नामा म्हणे. ब्रह्मज्ञाने देवे सांगू पाठविला तोही रडू लागला नामा म्हणे. ब्रह्मज्ञान सांगण्याकरता उद्धव पाठवला होता, पण प्रेम पाहिलं आणि रडत मागे आला. जनाई म्हणतात माझ्याकडे काहीच नाही त्याला देण्याकरता, फक्त माझ्या अंतकरणातलं जे प्रेम सामर्थ्य आहे त्याच्या जोरावर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. नाहीतर काय महाराज जनाबाईकडे तिचा काय स्वतःचा संसार आहे का? तिच्याकडे मुलं बाळ आहेत का? प्रॉपर्टी आहे, धन संपत्ती आहे? दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करण्याकरता गेलेला जनाई आहे, पण त्यांचं संत मन एवढ्या व्यापक अनुभवावर पोचलंय का जगाच्या ब्रह्मांडाच्या मालकाला सुद्धा त्यांनी चोर म्हणून धरलेला आहे. गळा बांधून या दोर. आणि मग विचारला आई साहेबांना, जनाई असा चोर तुम्ही ठेवला कुठे? म्हटल्या जेलमध्ये दुसऱ्या चरणात. हृदय बंदी खाना केला, 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 हृदय बंदी खाना केला,
चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर हात विठ्ठल कोंडीला हात विठ्ठल कोंडीला हात विठ्ठल कोंडीला हात विठ्ठल कोंडीला धरला पंढरीचा चोरा पंढरीचा चोर पंढरीचा चोर पंढरीचा चोर हृदय बंदी गाना केला आत विठ्ठल कोणीला आत विठ्ठल कोणीला आत विठ्ठल कोणीला हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला आता विठ्ठल कोंडीला आता विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयातून गायलं तुम्ही, त्याच्यामुळे गोड लागलं. परवा एक जण चाल म्हटला बरं का, याच कडव्याला. हृदया बंदी खाना केला हृदया बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर. दीपक भाऊ, मी त्याला म्हणलं साडी कशाची का असे ना, सासरची असू दे नाही तर माहेरची असू दे, चाल चांगली. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. जनाई म्हणतात जो चोर मी पकडला तो हृदय नावाच्या जेलमध्ये घातलेला आहे. आणि एवढं एकच जेल आहे महाराज का ज्याच्यात देव बसू शकतो. बाकी तो लोखंडाच्या सोन्याच्या कोणत्याही जेलमध्ये थांबत नाही. कंसाने प्रयत्न करून पाहिला होता, काही उपयोग झाला नाही त्याचा. पण ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज पांडुरंगासोबत लपंडाव खेळताना सावता महाराजांकडे आले. आणि देव सांगतो सावता महाराजांना, चोर मागे लागले, मला लपायला जागा द्या. विळा होता, उचलला. अगोदर सांगितलं बघ कुठेही लप, आपलाच मळा आहे सगळा, तुझाच आहे, तुझ्या मालकीचा आहे, लप. नाही म्हटलं इथं लपून चालणार नाही, चोर फार हुशार आहे. मग अशा ठिकाणी लपवा जिथं मी सापडलो नाही पाहिजे. असा विळा होता, हृदय सरकन चिरलन. सांगितलं देवा आतमध्ये बसा. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. साठविला जाता त्रैलोक्याचा. देवाला ठेवत्या येण्यासारखी जागा हृदय आपलं. पण आता काय झालंय, काही काही लोकांनी याच्यात पैसा साठवलाय. काहींच्या डोक्यात फक्त पैसाच आहे. ज्याच्या हृदयात फक्त पैसा आहे त्याच्या हृदयाला बँक किंवा तिजोरी म्हणायचं. काही काहींच्या हृदयात फक्त जनावरं बसलेत आतमध्ये, गाई म्हशी कोंबड्या शेळ्या बकरी वगैरे. ज्याच्या हृदयात फक्त जनावर आहे त्याच्या हृदयाला हृदय नाही म्हणायचं, त्याला जनावराचा गोठा म्हणायचं. काही काहींच्या हृदयात हिरो हिरोईन बसलेत. हा, काही काही लोक झोपेत आरबळतात. त्याला विचारलं काय झालं, तो अमरीशपुरी पिस्तूल घेऊन आला. म्हणजे का, दिवसभर काय डाउनलोड केलंय याच्यावर तुमचं स्वप्न आधारलेलं आहे. कीर्तन झाल्यावर एक तरुण मुलगा माझ्या पाय पडायला आला. त्याच्या खिशातला मोबाईल खाली पडला. मी पाहिलं, त्याचा स्क्रीन ओपन झाला, त्याच्यावर एका नटीचा फोटो होता. तर मी पाहिलं, त्याला विचारलं, म्हणलं दादा कोण आहे रे ही? तो मला म्हणला महाराज तुम्हाला माहीत नाही, ॲटिट्यूड बघा कसा आहे, तुम्हाला माहीत नाही. आता मला माहिती होतं पण म्हणलं नाही माहिती कोण आहे.
म्हटले महाराज ही ऐश्वर्या राय. म्हणलं चांगलं ऐश्वर्या राय. म्हणलं तुझ्या मोबाईलवर ठेवली म्हणजे कुणी नातेवाईक आहे का आपली? रामेश्वर महाराज तो म्हणला नाही. म्हणलं मग का ठेवली तुझ्या मोबाईलवर? तो म्हणला महाराज मी ऐश्वर्या रायचा खूप मोठा फॅन आहे. मी म्हणलं तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची इतक्याला? सलमान खानचीच नाही लागली तर आपली कधी लागायची? आपण कोणाचे फॅन झालोय, आपण कोणाचे चाहते झालोय जरा तपासा भल्या माणसं हो. ज्याला फॅन व्हायचंय त्याने माऊलींचा व्हा, ज्याला फॅन व्हायचंय त्याने तुकोबारायांचा व्हा, ज्याला फॅन व्हायचंय त्याने सावता महाराजांचा व्हा, गुरोबा काकांचा व्हा, नरहरी महाराजांचा व्हा. चुकीच्या लोकांच्या नादी लागून आपलं आयुष्य का उद्ध्वस्त करतोय आपण? एकदाच आहे महाराज शरीर, मानवी जीवन एकदाच आहे, पुन्हा नाही. एकदा गेलं. एवढी कमाई करता येते याच्यामध्ये. आणि म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जणाई आल्या पण हृदयबंदी खाना केला. माझ्या वाट्याला जे कर्म आले तेच कर्म मी करेन, पण माझ्या हृदयात विठोबा असला पाहिजे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, जे माझ्या वाट्याला आले त्याच्यातच पोटापुरते काम, परी अगत्य तो राम. संसार आहे, कधी अनुकूल घडेल कधी प्रतिकूल घडेल, पण जगाला निरोप देताना मात्र समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे. कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, चालत जावे, चालत जावे, देव ठेवील तैसे रहावे. कोण दिवशी यम येती चालून, कोण दिवशी प्राण जाती घेऊन, कोण दिवशी स्मशानी जाऊन, एकटे रहावे, एकटे रहावे. गावाच्या बाहेर जी स्मशानभूमी असते ना, सावता महाराज म्हणतात कधी कधी जरा चक्कर मारून येत जा तिथून. जायला पाहिजे आपण बरं, पण लोक स्मशानाकडे पाहत सुद्धा नाहीत महाराज. एकटे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. कोणत्याही स्थितीत तुम्हाला आनंदी आणि समाधानी राहता आलं पाहिजे. आणि समाधानी राहण्याकरता महाराज भगवत चिंतनाशिवाय आम्हाला मार्गच नाही. एवढा पैसा लोकांकडे, उद्या लोक प्लॉटिंग चंद्रावर करतील, पण ज्याला समाधान पाहिजे त्याला ओझरच्या सप्ताहातच यावं लागणार. त्याच्याशिवाय समाधानच नाही महाराज. करोडो अब्जावधीच्या प्रॉपर्टीने जे समाधान संसारात मिळत नाही, त्याच्यासाठी आपला ओझरचा सप्ताह आहे. आणि काय सुंदर बनवलंय महाराज, मंडप इतका सुंदर आहे, मागे बॅकग्राऊंड इतकं छान बनवलं. AIचा पण काही उपयोग चांगला केला आहे. माझे तरुण बांधव सुद्धा सगळे कीर्तनाकरता उपस्थित आहेत. बरं, आलेल्या सगळ्या 4-5 हजार लोकांसाठी प्रसादाची व्यवस्था आहे. एकदा सगळ्या अन्नदात्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. या सप्ताहामध्ये कुणी पंगत देत असेल, कुणी देणगी स्वरूपात मदत करत असेल, कुणी इथे चटई उचलत असेल, कुणी पात्र उचलत असेल, कुणी माय माऊले एखादी रांगोळी काढत असेल, ज्याला जी सेवा करता येईल तो इथे सेवा करतोय. आणि तुम्ही केलेली सेवा सावता महाराजांच्या चरणावर जाणारी आहे, म्हणून आपण ती करा, म्हणून आपण ती करा. आपल्याला कुणीतरी पाहावं म्हणून करू नका. मी जे करतोय त्याचा कुठेतरी नामोल्लेख व्हावा म्हणून ती करू नका. तर सावता महाराज मला आशीर्वाद देत आहेत म्हणून ती सेवा करा, महाराज मला पाहतात म्हणून ते करा. आणि म्हणून महाराष्ट्राच्या 18 पगड जातीमध्ये
माऊलींनी संत तयार केलेत आणि त्या सगळ्या संतांच्या कृपेने आपला हा परमार्थिक प्रवास चालला आहे. हे संत आम्हाला सांगतात जीवन एकदाच आहे, याचा उद्धार करून घ्या, या हृदयामध्ये त्याला बसवा. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आता सगळी चरण सरळ घेऊयात आणि शेवटी भैरव म्हणूयात आपण. जनाई म्हणतात असा जो चोर मी हृदय नावाच्या जेलमध्ये ठेवला, त्याच्या पायात बिडी घातली. ती बिडी कोणती? शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली बिडी, नामस्मरण रूपी बिडी मी त्याच्या पायात घातली म्हणतात. शब्दे केली जडाजोडी म्हणजे नामरूपी बिडी, निज नामाची थोर आवडी. देवाला नामस्मरणाशिवाय काहीच आवडत नाही बघा. आपण त्याचं नामचिंतन करायला जाल ना, याने घ्यावे नाम आणि तिसी करणे याचे काम. तुम्ही त्याचं भजन करा, तो तुमचं सगळं पाहतो. योगक्षेमम वहाम्यहम म्हणून सातारा जिल्ह्यात एक संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. कधी जर तुमचं तिकडे जाणं झालं तर गोंदवलेला जा, बघा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्यांच्याकडे ग्रहस्थ आला आणि तो ग्रहस्थ आल्यावर विचारू लागला, म्हणला महाराज तुम्ही आम्हाला सांगता नामस्मरण करा नामस्मरण करा, नेमकं आम्ही नामस्मरण कधी करावं? महाराज त्याला म्हणले मरायच्या आधी कर. तो म्हणला मग मरायचा आदला दिवस कोणता? लोक इतके पुढचे आहेत महाराज. महाराज त्याला म्हणले मग रोज करत जा, कारण मरायचा आदला दिवस कोणाला माहिती आहे महाराज. आता इथं आपण सगळे बसलोत, आपल्या सगळ्यांच्या तारखा कन्फर्म आहेत, फक्त तारीख डिक्लेअर नाही. आणि तारीख जर कळाली तर आपल्याला आता एकादशीचं फराळ गोड लागायचं नाही. त्यामुळे बरं आहे आपलं. सिलेंडर कधी संपेल कोणत्याच ओझरच्या माऊलीला माहिती नाही का? माहिती आहे तुम्हाला? हा, भरून आणलेला माहिती आहे तुम्हाला, पण संपणार कधी माहिती. असाच हा सिलेंडर आहे, त्याने भरून पाठवलाय. चांगला स्वयंपाक करा त्याच्यावर, कधी संपणार माहिती. म्हणून निज नामाची थोर आवडी, नामस्मरण रूपी बिडी त्याच्या पायात घाला. प्रेम रूपी दोरीने धरला, हृदय नावाच्या जेलमध्ये ठेवला. मुखात अखंड नामस्मरण रूपी बिडी आहे. आणि मग त्याच साधकाला, त्या भक्ताला, त्या वारकऱ्यालाच कळतं का मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे शरीर नाही, तर मी स्वयं भगवत अंश आहे. सोहम शब्दाचा मारा केला, सा अहम मी तो आहे. मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे देह नाही, तर मी तो आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे, ठाऊक सभाग्य संता. मी भगवत स्वरूप आहे. आणि हे ज्या दिवशी कळतं त्या दिवशी मग जनाई म्हणतात देवा आता तू किती प्रयत्न कर, मी तुला सोडणार नाही. भैरवी जनी मने बा विठ्ठला, जनी मने बा
चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधूया चोर गळा बांधूया धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर बार खुमाई बार खुमाई जय जय बार खुमाई
जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. आपल्या भक्ती सामर्थ्याने जनाईने परमात्मा धरला, सावतोबांनी धरला आणि असाच प्रयास अनेक संत महापुरुष करतायत. आपल्याही वाट्याला परमात्मा प्राप्त करण्याची संधी आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी ही अपेक्षा करतो. आज आपला हा ओझर या गावचा चाललेला उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तन सेवा ग्रामस्थांच्या विनंतीवरून माझ्या वाट्याला आली. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. जाता जाता एकच सांगतो, कोणाचे हेवे दावे करू नका, तिरस्कार करू नका, मत्सर करू नका, द्वेष करू नका. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. अनमोल जीवन आहे एकदाच, या जगण्याचा आनंद घ्या. भजन करा, नामचिंतन करा आणि भक्ती सुख भोगा. एकदा सगळ्यांनी वरहात करा जरा. वा वा, छान. कोकण प्रांतातले गोड भजन आपण सगळेजण त्याचा आनंद घेऊयात. ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकारा, तुकारा. आळंदी पंढरीची वारी करा, या जन्माचे सार्थक करा. आळंदी पंढरीची वारी करा, या जन्माचे सार्थक करा. आई वडिलांची सेवा करा, प्रभू परमात्मा येईल धरा. ज्ञानोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकारा, तुकारा. ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा. पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी खूप धन्यवाद देतो. सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, कार्यकर्ते, तरुण बांधव, माता माऊल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज आवर्जून माझ्यासोबत उपस्थित माझे परमश्री मित्र राहुल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्याला सगळ्यांना उदंड आयुर आरोग्य लाभो अशी माऊलीकडे प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल.